चालते हो इथून. घाणेरडे बाई, तुझे घाणेरडे हात माझ्या नवीन गाडीला लावू नकोस. भिकारड्यांनो, सकाळी सकाळी येऊन माझं डोकं खाऊ नका. एक जाड श्रीमंत दिसणारा माणूस त्याच्या आपल्या चकचकीत SUVची खिडकी खाली करून तो पूर्ण ताकदीने ओरडली, साहेब, फक्त 10 रुपये द्या. मी 3 दिवसांपासून अन्नाचा एक कणही खाल्लेला नाही. मला गरगरत आहे. साहेब, फक्त 10 रुपये द्या. देव तुमच्या मुलांचे भले करो. साहेब, एका अत्यंत थरथरत्या, अशक्त आणि वेदनाने भरलेल्या वृद्ध आवाजाने त्या श्रीमंत माणसाकडे हात पुढे केले. ती वृद्ध स्त्री इतकी असह्य होती की गाडीच्या टायर जवळ गुडघे टेकून बसली होती. तुम्हाला कळत नाही का? सिक्युरिटी, अरे सिक्युरिटी, या म्हातारीला रेस्टॉरंटच्या पार्किंग मधून बाहेर ढकला. हा VIP एरिया आहे आणि कोण जाणे हा कचरा कुठून येतो, तो माणूस तिरस्काराने म्हणाला. खानावळीतील 2 धिप्पाड पहारेकरी धावत आले आणि त्यांनी त्या अशक्त वृद्ध स्त्रीला खांद्यांवरून पकडून इतक्या जोरात मागे ढकलले की ती चिखलाच्या रस्त्यावर तोंडावर पडली. तिच्या कोपऱ्यातून रक्त वाहत होते, पण वेदनेने विवळण्याऐवजी ती धुळीत पडलेली तिची फुटलेली अॅल्युमिनियमची वाटी शोधू लागली. त्याच वेळी एक लांब करोडोंची पांढरी मर्सिडीज कार रेस्टॉरंटच्या पार्किंग लॉटमध्ये येऊन थांबली. गाडीचा दरवाजा उघडला आणि त्यातून एक अत्यंत सुंदर, आधुनिक आणि श्रीमंत स्त्री बाहेर आली. तिने महागडा गॉगल घातला होता आणि तिच्या हातात एक मोठी डिझायनर बॅग होती. ती नेहा होती. नेहा 5 वर्षानंतर अमेरिकेतून भारतात परतली होती. ती एका मोठ्या अमेरिकन IT कंपनीची उपाध्यक्ष झाली होती. तिच्याकडे संपत्ती, प्रसिद्धी आणि यशाची काहीच कमतरता नव्हती. आज ती विमानतळावरून थेट तिच्या घरी जात होती. ती तिच्या आईला सरप्राईज देण्यासाठी घरी जात होती. फक्त कॉफी घेण्यासाठी ती हायवेवरील एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये थांबली होती. तिचा होणारा नवरा राहुल तिच्या सोबत होता. नेहा गाडीतून उतरताच तिने त्या वृद्ध स्त्रीला जमिनीवर कोसळताना पाहिले. सिक्युरिटीच्या उद्धटपणामुळे ती प्रचंड संतापली होती. ती काहीतरी बोलणारच होती. तेवढ्यात त्या वृद्ध स्त्रीच्या तोंडातून एक हळूवार कण्हणे बाहेर पडले, हे देवा, माझी मुलगी नेहा, माझी मुलगी कुठे आहे माहीत नाही. कोणीतरी मला 10 रुपये द्या. माझी मुलगी. ती म्हातारी बाई वेदनेने पुटपुटत होती. हा आवाज, हा थरथरता, वेदनाने भरलेला आवाज जसा नेहाच्या कानावर पडला तसेच तिच्या शरीरातील सर्व रक्त क्षणभरासाठी गोठून गेले. तिचे पाय जमिनीत रुतले. तिचे हात इतक्या जोराने धडधडत होते की जणू काही तिच्याच कानात हातोड्याचा आवाज घुमत होता. तिने लगेच आपला चष्मा काढला. नाही, हे खरं असू शकत नाही. हा केवळ माझा भ्रम आहे. घरात आईचाच अधिकार चालतो. माझा भाऊ रोहन तिचे खूप लाड करतो. आईच्या देखभालीसाठी मी अमेरिकेतून दर महिन्याला पैसे पाठवते. हा माझ्या आईचा आवाज असूच शकत नाही. नेहाचं मन तिला समजवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतं, पण तिचं हृदय वेगळ्याच प्रकारे धडधडत होतं. नेहाचे पाय थरथरू लागले. तिने तिची डिझायनर बॅग तिथेच ठेवली. मी गाडी तिथेच सोडून चिखलाने भरलेल्या रस्त्याकडे वेड्यासारखी धावत सुटले, जिथे ती म्हातारी बाई आपल्या खरचटलेल्या हातांनी उठण्याचा प्रयत्न करत होती. माफ करा आंटी, नेहा थरथरत म्हणाली. तिने त्या बाईच्या खांद्यावर हात ठेवला. घाबरलेल्या त्या बाईने डोक्यावरून फाटलेला मळकट पदर आणखी खाली ओढला. मला मारू नकोस बाळा, मी निघते. मी चोरी केली नाही. मी फक्त 10 रुपये मागत होते. मी लगेच निघून जाते. ती स्वतःच हे उडवून घेत होती. मी आत्ताच निघते. त्या बाईने हात जोडून विनवणी करायला सुरुवात केली, पण नेहाची नजर तिच्या मनगटावर पडली. त्या नाजूक हाडकोळ्या मनगटावर एक चांदीचे जुने जाड कंगन होते, ज्यावर सुमित्रा हे नाव कोरलेले होते. नेहाच्या दृष्टीसमोर एक भयानक काळोख पसरला
तिच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटली आणि आकाश तिच्या डोक्यावर कोसळल्यासारखे वाटले. तिचे संपूर्ण शरीर वाळलेल्या पानासारखे थरथरत होते. आपल्या दोन्ही थरथरत्या हातांनी त्याने हळुवारपणे त्या बाईच्या डोक्यावरून तो मळकट चिखलाने माखलेला पदर मागे ओढला. जशी ती वृद्ध स्त्रीचा चेहरा दिसू लागताच नेहाने एक अशी भयानक काळजाला हादरवून टाकणारी आणि हृदयद्रावक किंकाळी फोडली, जिने संपूर्ण महामार्गावरील शांतता भंग केली. आई! नेहाच्या किंकाळीने तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. मर्सिडीज जवळ उभा असलेला राहुलही धावत आला. तिच्या समोर चिखलात गुडघे टेकून बसलेली ती स्त्री अनोळखी नव्हती, एक भिकारी होती. तिची स्वतःची आई सुमित्रा देवी होत्या, ज्यांच्यासाठी नेहा दर महिन्याला लाखो रुपये पाठवायची, ज्यांच्याबद्दल तिचा भाऊ रोहन तिला व्हिडिओ कॉलवर सांगायचा की तिची आई तीर्थयात्रेला गेली आहे, तिची आई आराम करत आहे. आज तीच आई कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ अनोळखी लोकांच्या पाया पडत अन्नासाठी 10 रुपये मागत होती. कुपोषण आणि भुकेमुळे सुमित्रा देवीचा चेहरा पूर्णपणे फिकट पडला होता. तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे होती. तिच्या पायाखाली खोल काळे खड्डे पडले होते. तिने नेसलेली साडी किमान 10 ठिकाणी फाटलेली होती आणि त्यातून भयंकर दुर्गंधी येत होती. तिच्या पायात चप्पल सुद्धा नव्हती आणि तिच्या तळपायांवर खोल जखमा होत्या. नेहा आई समोर चिखलात गुडघ्यांवर कोसळली. तिने आईच्या मळकट आणि चिखलाने माखलेल्या शरीराला घट्ट कवटाळले आणि वेड्यासारखी ओरडली. ती रडू लागली. आई, माझी आई, तुला काय झाले आई? तू इथे रस्त्यावर भीक का मागत आहेस? आई, माझा भाऊ रोहन कुठे आहे? माझी वहिनी कुठे आहे? तुझं ते आलिशान घर कुठे आहे? नेहाने डोळ्यात पाणी आणून वेड्यासारखे प्रश्न विचारत आईच्या चेहऱ्याचे चुंबन घेतले. आपली मुलगी नेहाचा आवाज ऐकताच सुमित्रा देवींचे स्तब्ध डोळे सुन्न झाले. जणू काही तिच्या क्षीण झालेल्या मनात पुन्हा प्राण आले होते. तिने डोळ्यात पाणी आणून नेहाकडे पाहिले आणि त्याच्या कोरड्या घशातून एक हृदयद्रावक खुंदका बाहेर पडला. नेहा, माझ्या बाळा, तू आलीस. मला वाटलं होतं की मी तुला न पाहताच मरेन. मला इथून घेऊन चल बाळा, मला खूप भूक लागली आहे. नेहा, ते लोक मला खूप मारतात. सुमित्रा देवी मुलीच्या छातीत चेहरा खुपसून लहान मुलासारखी रडू लागली. तिथे उभे राहून हे दृश्य पाहून लोक थक्क झाले. ज्या रक्षकांनी नुकतेच सुमित्रा देवींना ढकलले होते ते गाडी आणि तिने मिठी मारलेल्या त्या भिकारीनीची अवस्था पाहून घामाघूम झाले. ती एक खूप महत्वाची व्यक्ती आहे हे खूप स्पष्ट दिसत होते. राहुल लगेच पुढे सरसावला आणि त्याने आपल्या भावी सासूला उचलले. तिला ताबडतोब इथून बाहेर काढून गाडीत बसवली. तिची प्रकृती खूपच गंभीर आहे. तिला लगेच रुग्णालयात घेऊन जा. नेहाने आपले अश्रू पुसले. तिच्या डोळ्यातील दुःखाची जागा आता एका भयंकर थंडगार रागाने घेतली होती. तिने आपल्या आईला चकचकीत मर्सिडीज मध्ये बसायला मदत केली. तिने आपल्या आईच्या थरथरणाऱ्या शरीराभोवती एक महागडी डिझायनर शाल गुंडाळली आणि गाडीत ठेवलेल्या बाटलीतून स्वतःच्या हाताने रस पाजला. सुमित्रा देवींनी तो रस अशा प्रकारे प्यायला जणू त्या कित्येक वर्षांपासून तहानलेल्या होत्या. ही परिस्थिती पाहून नेहाचं हृदय तुटत होतं. आई, मला खरं सांग, रोहनने तुझं काय केलं आहे? मी तुझ्या उपचारासाठी गेल्याच महिन्यात त्याच्या खात्यात 10 लाख रुपये पाठवले होते. तू फोनवर म्हणाली होती की तुला खूप बरं वाटत आहे. मग तू या रस्त्यावर कशी आली? नेहाने आईचा हात हातात घेत विचारले. रस प्यायल्यानंतर सुमित्रा देवींना थोडे बरे वाटले. ती भानावर आली. तिने सांगितलेल्या त्या भयानक आणि काळजाला हादरवून टाकणाऱ्या सत्याने
नेहा आणि राहुल दोघेही हादरून गेले. नेहा बाळा, सुमित्रा देवींचा आवाज अजूनही थरथरत होता. तुझा भाऊ रोहन आणि वहिनी शालिनी ही माणूस नाही, त्या दोघीही जिवंत राक्षस आहेत. जेव्हा तू 5 वर्षांपूर्वी अमेरिकेला गेली होती तेव्हा पहिले काही महिने सर्व काही ठीक होते, पण जसे तू मला सांगितले की पैसे माझ्या नावावर हस्तांतरित केले आहेत आणि तू मला दरमहा लाखो रुपये पाठवत आहेत, त्यामुळे त्यांचे हेतू भ्रष्ट झाले आहेत. सुमित्रा देवी रडत रडत आपला अनुभव सांगू लागल्या. शालिनीने हळूहळू माझे खाणेपिणे कमी केले. ती मला शिळे आणि सडलेले अन्न द्यायची. जेव्हा मी रोहनकडे तक्रार करायचे तेव्हा तो मला ओरडायचा. एके दिवशी त्यांनी माझ्या खोलीतील AC आणि पंखा बंद केला आणि मला घरामागील एका खोलीत राहण्यास भाग पाडले. त्या लहानशा नोकरांच्या खोलीत मला ढकललं गेलं. तुझ्या वडिलांनी आणि मी घामाच्या कष्टाने बांधलेल्या घरात मी अस्पृश्य बनले. नेहा रागाने ताठ झाली होती. मग तुम्ही मला का बोलवलं नाही? मी तुला सांगितलं होतं आई, मी तुला त्याच क्षणी तिथून बाहेर काढलं असतं. मी तुला कसं सांगू शकले असते बाळा? त्यांनी माझा फोन माझ्याकडून हिसकावून घेतला होता. त्यांनी मला खोलीत कोंडून ठेवलं होतं. जेव्हा कधी तुला अमेरिकेतून व्हिडिओ कॉल यायचा तेव्हा तो मला घाबरवायचा, माझ्याकडून अंघोळ करून घ्यायचा, कपडे घालायला लावायचा आणि माझ्या पाठीमागे उभा राहायचा. मी त्याला काही सांगितलं तर विष देण्याची धमकी द्यायचा. मला तुझी खूप काळजी वाटायची नेहा, पण मला तसं करायचं नाही. मला भीती वाटायची की मी तुझं शिक्षण आणि तुझं करिअर उद्ध्वस्त करेन. म्हणूनच मी प्रत्येक वेळी फोनवर खोटं सांगायचे की मी खूप आनंदी आहे. सुमित्रा देवी जोर जोरात रडत होत्या. पण आई, तुम्ही या हायवेवर कशा काय आलात? राहुलने आश्चर्याने विचारले. सुमित्रा देवींनी आपल्या हातावरच्या जुन्या भाजलेल्या खुणा दाखवत म्हटले, बाळा, बरोबर 1 वर्षांपूर्वी रोहनने काही कोऱ्या कागदांवर माझ्या अंगठ्याचा ठसा उमटवायला मला भाग पाडले. त्याने माझी सगळी कागदपत्रे चोरली. तिने जमीन, माझं घर आणि तुम्ही तिला पाठवलेले सर्व पैसे ताब्यात घेतले. तिचं काम झाल्यावर त्या रात्री मुसळधार पाऊस पडत होता. शालिनीने माझे केस पकडून मला गाडीत जबरदस्तीने बसवले. रोहनने मला मध्यरात्री याच महामार्गावर शहरापासून 100 किलोमीटर दूर गाडीतून बाहेर ढकलले आणि पळून गेला. आणि मी त्याला विनवणी करत गाडीच्या मागे धावत राहिले, पण त्याने मागे वळूनही पाहिले नाही. हे ऐकून नेहाच्या काळजात धस्स झाले. तिचे मन सुन्न झाले. तिचा स्वतःचा भाऊ, ज्याच्यासोबत ती लहानपणी खेळली होती, ज्याला तिने आपल्या अर्ध्या संपत्तीचा वाटा दिला होता, तो इतका नीच आणि क्रूर माणूस बनेल याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. बाळा, मी गेल्या वर्षभरापासून या रस्त्यांवर भटकत आहे. कधी कधी मी धाब्यावरचं उरलेलं अन्न खाते, कधी कधी कचऱ्यात पाव शोधून खाते, कधी कधी काही गुंड मला मारहाणही करतात. माझ्या मनात फक्त एकच विचार येत होता, देवा, मला मरण का देत नाही? पण मला माझ्या नेहाला एकदा पाहायचं होतं, म्हणून मृत्यू आला नाही. सुमित्रा देवींनी नेहाच्या चेहऱ्याचे चुंबन घेतले. नेहाचे अश्रू आता पूर्णपणे आटले होते. त्या अश्रूंच्या जागी एक अशी धगधगती आग पेटली होती जी रोहन आणि शालिनीच्या संपूर्ण अस्तित्वाला जाळून राख करण्याची धमकी देत होती. तिचे हृदय इतके तुटले होते की तिच्यात आता दयेचा लवलेशही उरला नव्हता. राहुल, नेहा तिच्या होणाऱ्या नवऱ्याला थंड, भीतीदायक आणि कठोर आवाजात म्हणाली. गाडी शहरातल्या सर्वात मोठ्या पंचतारांकित हॉटेलच्या दिशेने वळव. आईला आधी विश्रांतीची गरज आहे आणि तिच्यासाठी नंतर माझ्या त्या नीच भावाला आणि त्याच्या चेटकीन बायकोला. त्यांनी माझ्या आईला जो मृत्यू देण्याचा प्रयत्न केला होता
आजपासून मी त्यांची बहीण नाही तर त्यांचा मृत्यू आहे. मर्सिडीज थेट शहराकडे निघाली. तिने जगातील सर्वात आलिशान पंचतारांकित हॉटेलच्या पार्किंगमध्ये गाडी उभी केली. जेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी एका दुर्गंधीयुक्त चिखलाने माखलेल्या आणि भिकाऱ्यासारख्या दिसणाऱ्या स्त्रीला त्या कोट्यावधी डॉलर्सच्या गाडीतून बाहेर पडताना पाहिले, तिला थांबवण्यासाठी घाईघाईने पुढे सरसावले. पण जशी नेहा गाडीतून बाहेर पडली, तिने त्यांना अशी भयानक आणि थंडगार नजर दिली की संपूर्ण स्टाफचा श्वासच थांबला. तिचा रुबाब पाहून एकाही बाउन्सरला एक शब्दही बोलायची हिंमत झाली नाही. नेहा थेट रिसेप्शनवर गेली आणि तिने हॉटेलचा सर्वात महागडा आणि प्रशस्त प्रेसिडेन्शियल स्वीट बुक केला. खोलीच्या आलिशान बाथरूममध्ये मोठ्या प्रेमाने तिने स्वतःच्या हातांनी आपल्या आईला कोमट पाण्याने आंघोळ घातली. जेव्हा नेहाने आईच्या शरीरावरून फाटलेले आणि मळके चिंध्या काढल्या, तेव्हा आतले दृश्य पाहून तिचे हृदय रक्ताने माखले. आईच्या बरगड्या ती इतकी उघडी पडली होती की दुरूनही तिची प्रत्येक हाडं मोजता येत होती. काट्यांनी मारल्यामुळे तिच्या पाठीवर, कमरेवर आणि खांद्यांवर गडद निळे व काळे डाग उमटले होते. काही ठिकाणी तर त्वचा सोलून कडकही झाली होती. सगळं संपलं होतं. नेहाचे हात प्रचंड थरथरत होते. गरम पाण्यासोबत नेहाचे अश्रूही तिच्या आईच्या सोललेल्या खांद्यांवर पडत होते. आई, त्या नराधमाने तुझं काय केलं? नेहा हुंदके देत पुटपुटली. मला वाटलं होतं की माझा भाऊ तुला राणीसारखी वागणूक देतोय. मी किती आंधळी होते आई. मी तुझ्या अंगावरच्या प्रत्येक जखमेला माझ्या स्वतःच्या हाताने स्पर्श करत आहे. मी आज माझ्या रक्ताची शपथ घेते आई. तुझ्या शरीराची जर मी त्या नवरा बायकोच्या शरीरातील प्रत्येक हाड मोडलं नाही आणि प्रत्येक फटक्याचा बदला म्हणून त्यांना रडायला लावलं नाही, तर मी माझ्या बापाची मुलगी नाही. त्यांनी तुम्हाला रस्त्यावर भीक मागायला सोडून दिलं नाही का? मी त्यांना अशा ठिकाणी घेऊन जाईन जिथे ती जगण्यासाठी मृत्यू सुद्धा स्वीकारणार नाही. वेदनाने तडफडत मरण्यासाठी तिने ताबडतोब शहरातील सर्वोत्तम डॉक्टरला त्याच हॉटेलच्या स्वीटमध्ये बोलावले. जेव्हा डॉक्टरने सुमित्रा देवींची तपासणी केली, तेव्हा त्यांनाही घाम फुटला. नेहाजी, त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. तीव्र कुपोषण आणि सततच्या शारीरिक छळामुळे त्यांचे अवयव निकामी झाले आहेत. तुम्ही तिला आज इथे आणले नसते तर ती कदाचित काही दिवसच इथे राहिली असती, डॉक्टर अत्यंत गंभीर स्वरात म्हणाले. हे ऐकून नेहाने मुठी आवळल्या. डॉक्टरने लगेच सलाईन लावली आणि एक टॉनिक लिहून दिले. महिने पौष्टिक मऊ जेवणानंतर, रस्त्यावरचा छळ सहन केल्यानंतर त्या मखमली पलंगावर पहुडलेल्या सुमित्रा देवी काही क्षणातच गाढ झोपेत गेल्या. आई झोपल्यानंतर नेहा खोलीच्या मोठ्या बाल्कनीत उभी राहिली. बाहेर ती शहराच्या चमचमत्या दिव्यांकडे पाहत होती. दिवे चालू होते, पण नेहाच्या आत एक भयानक शांत ज्वालामुखी खदखदत होता. तिने आपला फोन काढला आणि शहराच्या वरिष्ठ पोलीस आयुक्तांना फोन केला. ते आयुक्त नेहाच्या वडिलांच्या खूप जुने आणि जवळचे मित्र होते आणि ते नेहाची स्वतःच्या मुलीप्रमाणे काळजी घेत असे. फोन वाजताच नेहा कोणताही औपचारिकपणा न दाखवता म्हणाली, काका, मी नेहा बोलते. मी आजच अमेरिकेहून परत आले आहे आणि मला तुझी खूप गरज आहे. आयुक्त प्रेमाने म्हणाले, अगं नेहा बाळा, तू अचानक कशी आलीस आणि तुझा आवाज इतका जड आणि घाबरलेला का वाटतोय? काही नाही, ठीक आहे काका. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर ज्या भावावर मी आईची जबाबदारी सोपवली होती, त्याने तिला गेल्या वर्षभरापासून सोडून दिले आहे आणि तो शहराच्या महामार्गावर कुत्र्यासारखं भीक मागत आहे. त्याने माझ्या आईला निर्दयीपणे मारहाण केली आणि तिला उपाशी ठेवले.
जेव्हा नेहा हुंदके देत सगळी हकीकत सांगत होती तेव्हा फोनच्या पलीकडून कमिशनर संतापले. काय, रोहनची अशी हिंमतच कशी झाली? त्या नीच मुलाने सुमित्रा वहिनीसोबत हे सगळं केलं. मी त्याला आत्ताच्या आत्ता पकडायला लावतो बाळा. कमिशनर रागाने गरजले. नाही काका, थांबा. नेहाच्या आवाजात आत्ता अश्रू नव्हते, उलट तिथे एक भयावह शांतता पसरली होती, जी एका भयंकर आपत्तीची चाहूल देत होती. मला रोहन आणि शालिनी विरुद्ध पोलीस ठाण्यात किरकोळ तक्रार किंवा FIR दाखल करायचा नाही. त्यांना लगेच अटक करा. होय, त्याला अशा प्रकारे अटक करणे ही त्याच्यासाठी खूप सोपी आणि छोटी शिक्षा ठरेल. मग तुला काय हवंय नेहा? मी तुझ्यासोबत आहे, आयुक्तांनी विचारले. मला त्याला अशा प्रकारे संपवायचं आहे काका की त्याचा खोटा, त्यांची करोडोंची प्रतिष्ठा आणि अभिमान एका क्षणात नाहीसा होवो. त्या दोघांनाही हातात रथ घेऊन रस्त्यावर भीक मागण्याची वेळ येवो आणि त्यांना 1 रुपया सुद्धा देणारा कोणी न सापडो. मला शहरातील सर्वोत्तम, सर्वात हुशार वकील हवा आहे. आज रात्री त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत त्याचा मृत्यू झाल्याचे नाटक करून मला गुपचूप शिरायचे आहे. आयुक्तांनी पूर्ण आत्मविश्वासाने एक दीर्घ श्वास घेतला. ते म्हणाले, बाळा, अजिबात काळजी करू नकोस. मी माझी सर्वात वेगवान आणि सर्वात धोकादायक फौज तुझ्या सोबत पाठवत आहे. त्या नराधमाने तुझ्या आईला फसवून ज्या कागदपत्रांवर सह्या करायला लावल्या आहेत, ती कागदपत्रे माझा वकील आज न्यायालयात सादर करेल. मी विशेष आदेशाने त्यांना बडतर्फ करीन. फसवणूक, अपहरण, कौटुंबिक हिंसाचार आणि ज्येष्ठ नागरिक कायद्यान्वये मी पती पत्नी दोघांचेही आयुष्य इतके नरक करीन की ते तुरुंगाच्या कोठड्यांमध्ये सडून जातील. ती मरणाची भीक मागतील. आयुक्तांशी बोलल्यानंतर लगेचच नेहाने तिचे बँक मॅनेजर श्री शर्मा यांना फोन केला. श्री शर्मा, शुभ संध्या. मला तुमच्याकडून कोणतेही सबब किंवा विलंब नको आहे. माझ्या संयुक्त खात्यातून दर महिन्याला माझ्या भाऊ रोहनच्या खात्यात आपोआप हस्तांतरित होणारी कोणतीही रक्कम कृपया आता याच क्षणी कायमची गोठवा. मॅनेजरला धक्का बसला. मॅडम, पण तुमच्या नावावर त्यांची ठेव आहे. या खात्यातून दर महिन्याला माझ्या भाऊ रोहनच्या खात्यात आपोआप हस्तांतरित होणारी कोणतीही रक्कम कृपया आत्ता याच क्षणी कायमची गोठवा. व्यवस्थापकाला धक्का बसला. मॅडम, पण त्यांच्याकडे तुमच्या नावावर 2 खूप महागडी आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्ड आहेत. त्याच्याकडे करोडोंची मर्यादा असलेली 2 अत्यंत महागडी आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्ड सुद्धा आहेत. ती दोन्ही कार्ड्स ताबडतोब ब्लॉक करा. मिस्टर शर्मा, रोहन आणि त्याची चिटकीन बायको आज रात्री माझ्या पैशांनी पाण्याची बाटली सुद्धा विकत घेऊ शकणार नाहीत. त्यांचं संपूर्ण बँक खातं, त्याची संपूर्ण बँक शिल्लक, त्याचे शेअर्स, त्याची कंपनी गोठवा, पण माझ्याकडून येणारा संपूर्ण निधी नाही. आणि ऐका, रोहन ज्या घरात राहतोय ते खरं तर माझ्या वडिलांच्या मेहनतीचं फळ आहे. मूळ कागदपत्रे आणि हो, तुमच्या कायदेशीर टीमसोबत घराची मूळ कागदपत्रे आणि मृत्यूपत्राची एक प्रत तयार ठेवा. आज रात्री मी माझं घर आणि माझ्या आईचा आत्मसन्मान दोन्ही पूर्ण ताकदीने परत मिळवणार आहे. रात्रीचे 8 वाजले होते. मध्यरात्र उलटून गेली होती. शहरातील सर्वात उच्चभ्रू परिसरात सुमित्रा देवी आणि त्यांच्या पतीने बांधलेल्या प्रशस्त बंगल्यात एक भव्य पार्टी सुरू होती. तो रोहन आणि शालिनीच्या लग्नाचा वाढदिवस होता. घर विदेशी फळांनी आणि फुलांनी, संपूर्ण घर विदेशी फुलांनी आणि महागड्या दिव्यांनी सजवले होते. शहरातील उच्चभ्रू बांधकाम व्यावसायिक आणि शालिनीचे उच्चभ्रू मित्र उपस्थित होते. दारूचा मुक्तपणे ओघ सुरू होता आणि डीजेचे संगीत मोठ्या आवाजात वाजत होते. रोहनने एक महागडा डिझायनर सूट घातला होता आणि तो वाईनचा ग्लास घेत आपल्या मित्रांसोबत हसत होता. अरे रोहन,
तू खूप नशीबवान आहेस. तुझी बहीण अमेरिकेतून डॉलर्स कमावते आणि तुला पाठवते आणि तू इथे खूप ऐश आरामाचं आयुष्य जगतो आहेस. आणि तुझी म्हातारी आई कुठे आहे? आज भेटली नाही का? एका मित्राने हसत विचारले. रोहन उपहासाने हसला आणि म्हणाला, अरे मित्रा, ती म्हातारी बाई खूप पूर्वीच तीर्थयात्रेला निघून गेली. मला वाटतं डोंगरात कुठेतरी घसरून तिचा मृत्यू झाला असावा. सुदैवाने ती वाचली. आता ही लाखो रुपयांचं घर आणि माझ्या बहिणीचे सगळे डॉलर्स माझे झाले आहेत. माझी बहीण इतकी मूर्ख आहे की असं वाटतंय की माझ्या घरावर त्या म्हातारीचाच अधिकार चालतोय. हिऱ्यांच्या दागिन्यांनी मडवलेली शालिनी आपल्या मैत्रिणींमध्ये मिरवत होती. तुम्हाला माहित आहे का, मी या घरातल्या नोकरांच्या खोल्या पाडून टाकल्या आणि माझ्या कुत्र्यांसाठी एक स्विमिंग पूल बांधला. ती दुर्गंधीयुक्त म्हातारी तिथे राहायची. तिने घराचा सगळा दर्जाच ढासवला होता. ते पती पत्नी आपली पापे लपवून जगासमोर प्रतिष्ठित आणि श्रीमंत असल्याचा भाव आणत होते. त्यांना याची किंचितही कल्पना नव्हती. त्यांच्या वैभवाच्या महालावर मृत्यू आणि विनाशाचे कोणते भयानक वादळ कोसळणार आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती. त्याच क्षणी बंगल्याच्या बाहेर एक मोठा आवाज झाला. संगीताचा आवाज भेदत अनेक पोलीस अधिकारी आत घुसले. जीपचे सायरन एकाच वेळी वाजू लागले. पार्टीतले लोक घाबरले. डीजेचे संगीत अचानक थांबले. पोलीस इथे काय करत आहेत? रोहनने घाबरून आपला ग्लास टेबलावर ठेवला. सशस्त्र पोलीस अधिकाऱ्यांनी बंगल्याचा मुख्य दरवाजा पूर्ण ताकदीने आपटून उघडला. त्यांच्यासोबत शहरातील सर्वात प्रतिष्ठित वकील होते आणि त्या सर्वांच्या अगदी मागे आपल्या पूर्ण वैभवात आणि प्रतिष्ठेसह आणि भयंकर क्रोधासह नेहा घरात शिरली. काळा सूट घातलेल्या तिच्या डोळ्यात भुकेल्या सिंहिणीसारखी आग होती. तिला घरात पाहून रोहन आणि शालिनीला धक्का बसला. तो थक्क झाला होता. त्याचे हात हवेत उडाले होते. नेहा, तू इथे कधी आलीस? तू भारतात येणार आहेस हे मला सांगितलंच नाहीस. आणि हे पोलीस इथे काय करत आहेत? रोहन पुढे येत अडखळत म्हणाला. त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले, पण त्यांनी खोट्या आनंदाचा मुखवटा घालण्याचा प्रयत्न केला. अगं माझ्या लाडक्या ताई, बघ, शालिनी आपली नेहा आली आहे. शालिनी सुद्धा धावत आली आणि खोटं हसू चेहऱ्यावर आणून तिला मिठी मारायला पुढे सरसावली. पण त्या नेहाला स्पर्श करण्याआधीच नेहा त्या दोघांनाही नेहाला स्पर्श करता यावा म्हणून नेहाने हवेत हात उंचवला आणि आपल्या पूर्ण ताकदीने रोहनच्या चेहऱ्यावर इतकी जोरदार चापट मारली की रोहन हवेत गरगरत फिरत थेट काचेवर जाऊन आदळला. ग्लास फुटला आणि रोहनच्या तोंडातून रक्त वाहू लागले. संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. शालिनी किंचाळली आणि मागे सरकली. पाहुण्यांनी आश्चर्याने श्वास रोखला. मला त्या घाणेरड्या भाषेत बहीण म्हणू नकोस रोहन. मी तुझी बहीण व्हायला नाही तर तुझा मृत्यू व्हायला आली आहे. नेहाच्या गर्जना करणाऱ्या आवाजाने संपूर्ण बंगल्याच्या भिंती हादरल्या. रोहन स्वतःच्याच रक्तात बुडत होता. तो जमिनीवर पडला होता. त्याचा चेहरा पूर्णपणे भिजला होता. नेहा, तुझं डोकं फिरलंय का? तू तुझ्याच भावाला मारतेस, तेही माझ्या मित्रांसमोर. मित्र? कोणते मित्र? हे का जे तुझ्या पैशाने दारू पितात? नेहाने गर्दीला विचारले. त्याने त्याच्याकडे भयानक नजरेने पाहिले आणि मग आवाज चढवून म्हणाला, आज तुम्ही सर्वांनी नीट ऐका. जमिनीवर पडलेला हा माणूस आणि त्याची हिरेंनी मडवलेली ही चेटकी हे दोघे शहरातील सर्वात मोठे फसवे आहेत. ते दोघे शहरातील सर्वात मोठे ठग, घोटाळेबाज आणि नरभक्षक जनावर आहेत. त्यांनी वर्षभरापूर्वी माझ्या म्हाताऱ्या आईला, तिच्या स्वतःच्या सासूला महामार्गावर भीक मागायला घरातून हाकलून दिले. हे ऐकून संपूर्ण सभागृहात एकच गोंधळ उडाला.
लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव उतरले. तिथे एकच गोंधळ उडाला. लोक अवाक झाले. ती खोटं बोलतेय. माझी सासू तीर्थयात्रेला गेली आहे. शालिनी घाबरून ओरडली. गप्प बस चेटकिनी, नेहा पुढे झेपावली. शालिनीचे केस घट्ट पकडून तिला जमिनीवर ओढले. तीर्थयात्रा? आज त्या महामार्गावर माझ्या आईला चिखलात सडताना मी पाहिलं नसतं तर तुम्ही दोघा खुन्यांनी माझ्या आईला मारूनच टाकलं असतं. तुम्ही माझ्या आईच्या पैशांवर जगलात आणि तिला सडण्यासाठी सोडून दिलं. तेवढ्यात राहुल सुमित्रा देवींना व्हीलचेअरमध्ये घेऊन दारातून आत आला. सुमित्रा देवींना पाहताच रोहन आणि शालिनीचे डोळे भीतीने जवळजवळ विस्फारले. त्यांचे चेहरे असे फिकट पडले जणू कोणीतरी त्यांच्या शरीरातील सर्व रक्त शोषून घेतले होते. सुमित्रा देवी खूप अशक्त दिसत होत्या, पण आज त्यांच्या डोळ्यात भीतीचा लवलेशही नव्हता. आज त्यांची वाघिणीसारखी मुलगी त्यांच्या सोबत उभी होती. आई, रोहन अडखळत म्हणाला. मला आई म्हणू नकोस. अरे पापी, त्या वादळी रात्री तू मला मारलंस. सुमित्रा देवी रडल्या. नेहाने वकिलाकडे बोट दाखवले. वकील पुढे आले. त्याने आपली फाईल उघडली आणि सर्वांसमोर म्हणाले, रोहन आणि शालिनी, सुमित्रा देवी यांनी तुमच्या नावावर बनवलेली मालमत्तेची सर्व कागदपत्रे आज संध्याकाळी जिल्हा न्यायालयाने फसवणूक आणि बनावटीच्या कारणास्तव रद्द केली आहेत. हे घर आणि सुमित्रा देवी यांची सर्व बँक खाती जप्त करण्यात आली आहेत. आता ते पुन्हा तिच्या नावावर झालं आहे आणि नेहाचं अकाउंट ज्यातून तू पैसे काढायचास ते सुद्धा गोठवण्यात आलं आहे. रोहनला जणू आपल्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखं वाटलं. तू हे काय करत आहेस नेहा? मी तुझा सक्का भाऊ आहे. तू मला रस्त्यावर आणणार का? रोहन गयावया करू लागला. नेहाच्या डोळ्यात कणभर ही दया नव्हती. दादा, जर तू तुझ्या स्वतःच्या आईशी चांगला वागू शकत नाहीस तर बहिणीशी कसा वागणार? तू रस्त्यावर येणार नाहीस. रोहन, तुला तुरुंगातील गिरणीत चिरडून टाकलं जाईल, जिथे किडे तुला खाऊन टाकतील. तुमचा असा चक्काचूर होईल की तुम्हाला किडे असलेली भाकरी खायला मिळेल. नेहाने पोलीस अधिकाऱ्याकडे पाहिले. इन्स्पेक्टर साहेब, या दोघांना हत्येचा प्रयत्न, बनावटगिरी आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यांना जामीन होऊ देऊ नये. एक क्षणही वाया न घालवता पोलिसांनी रोहन आणि शालिनीला हातकड्या घातल्या. शालिनी वेड्यासारखी ओरडू लागली, मला सोडा, माझे हिऱ्यांचे दागिने तुटतील. मी या घराची मालकीण आहे. पण पोलिसांनी तिला पकडून तिच्या खोट्या अभिमानाच्या प्रभावाखाली असलेल्या पाहुण्यांच्या गर्दीतून बाहेर ढकलायला सुरुवात केली. जे लोक त्याची स्तुती करत होते तेच आता त्याच्यावर थुंकत होते. रोहन आणि शालिनीला पोलीस व्हॅनमध्ये टाकण्यात आले. ते निघत असताना नेहा त्यांच्या जवळ आली आणि अत्यंत थंड आवाजात म्हणाली, रोहन, त्या रात्री पावसात तू माझ्या आईला मारलीस, तिला ढकललं नाही का? आजपासून तू तुझं आयुष्य अश्रूंनीच भरून जाईल. या घराकडे बघूही नकोस, कारण आता हे वृद्धाश्रम झालं आहे. सायरन वाजवत पोलिसांची व्हॅन निघून गेली आणि अवघ्या काही मिनिटांतच रोहन आणि शालिनीचे खोटे गर्विष्ठ आणि पापी साम्राज्य पत्त्यांच्या घरासारखे कोसळले. नेहा घरी परतली. ती आईच्या बाजूला गुडघे टेकून बसली आणि तिने तिच्या हातांचे चुंबन घेतले. आता तुला कोणी त्रास देणार नाही आई. ज्या वृद्ध आई वडिलांना त्यांच्या मुलांनी घराबाहेर काढले आहे त्या सर्वांसाठी आम्ही हे घर उघडणार आहोत. आणि मी अमेरिकेला परत जाणार नाही. मी इथेच राहून माझा व्यवसाय चालवीन. मी तुमची काळजी घेईन आणि तुमची सेवा करीन. नेहा आपल्या आईला मिठी मारत म्हणाली. वर्षभरानंतर सुमित्रा देवींच्या चेहऱ्यावर एक अस्सल हास्य उमटले.
त्यांनी आपल्या मुलीच्या कपाळाचे चुंबन घेतले. अवघ्या काही दिवसात कर्माचे फळ मिळाले होते. तिने आपला हिशोब इतक्या भयंकर आणि अचूकपणे चुकता केला होता की जे मुलगा आणि सून आपल्या आईला रस्त्यावरील धुळीसारखे मानत होते त्यांना स्वतःलाच तुरुंगाच्या गजाड किड्यांसारखे सडण्यास भाग पडले. आणि मैलो दूर असलेली मुलगी आली आणि तिने आपल्या आईचा आत्मसन्मान परत मिळवून दिला. ही कथा जगाला एक कठोर धडा शिकवते. देवाचे घर उशिरा न्याय मिळवतो, पण ते अन्यायकारक नसतो. जेव्हा आई वडिलांचे अश्रू जेव्हा तो आघात होतो तेव्हा माणसाचा सर्व अभिमान, संपत्ती आणि प्रतिष्ठा एका क्षणात नाहीशी होते आणि त्याच्या आयुष्यात पश्चातापाचा लवलेशही उरत नाही. ही कथा आपल्याला एक गहन बोध देते आणि कटू सत्य आपल्याला शिकवते की आपल्या आई वडिलांचा आदर करणे आणि त्यांची काळजी घेणे हे केवळ कर्तव्य नाही तर तोच सर्वात मोठा धर्म आहे. जी मुले स्वार्थ, लोभ आणि अहंकाराने प्रेरित होऊन आपल्याच आई वडिलांचा अनादर करतात ती स्वतःलाच ओझे समजू लागते आणि अखेरीस स्वतःच्याच कर्मांच्या जाळ्यात अडकते. संपत्ती, प्रसिद्धी आणि ऐश आराम हे माणुसकीपेक्षा कधीही मोठे असू शकत नाहीत. आणि जेव्हा एखादी व्यक्ती आपली मूल्ये विसरते त्याचा पतन निश्चितच आहे. सत्य कितीही उशिरा समोर आले तरी ते नक्कीच समोर येते आणि जेव्हा ते येईल तेव्हा अन्याय करणाऱ्यांना ते पूर्णपणे उद्ध्वस्त करेल. एकीकडे नेहासारखी मुलगी आपल्या आईच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, ती ढाल बनून उभी राहते, तर रोहन सारखे पुत्र हे सिद्ध करतात की माणुसकीचा अभाव असेल तर रक्ताचे नातेही निरुपयोगी ठरते. मित्रांनो, देवाचे घरी प्रेम आहे पण क्रूर नाही आणि आई वडील अश्रूंना एक ना एक दिवस किंमत चुकवावीच लागते. जे आपल्या आई वडिलांना वाईट वागणूक देतात, त्यांना कमकुवत समजून त्यांचे हक्क हिरावून घेतात किंवा त्यांना ओझे समजून सोडून देतात, ते हे विसरतात की एक दिवस आपल्या कर्माचे मूल्यमापन होतेच. पैसा, संपत्ती आणि खोटा अभिमान माणसाला आंधळा करू शकतात, पण सत्य जास्त काळ लपून राहत नाही. नेहाप्रमाणे आई वडिलांवरील खरे प्रेम आणि त्याग कधीही व्यर्थ जात नाही. ती जास्त काळ लपून राहू शकत नाही. नेहाप्रमाणे आई वडिलांसाठी केलेले खरे प्रेम आणि त्याग कधीही वाया जात नाही. तर दुसरीकडे रोहन आणि शालिनी सारखे लोक त्यांच्या लोभ आणि क्रूरतेमुळे मान, सन्मान, पैसा असे सर्व काही गमावतात. आपण सर्व काही गमावतो, सन्मान आणि पैसा आणि स्वातंत्र्य. मित्रांनो, आपण कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. उलट वेळोवेळी आपल्या प्रियजनांबद्दलचे सत्य समजून घेणे महत्वाचे आहे. सरते शेवटी सत्य आणि चांगुलपणाचाच विजय होतो. हे आपल्या कर्माचे फळ असते आणि जे इतरांना त्रास देतात त्यांना तोच त्रास कित्येक पटींनी परत मिळतो. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.